ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत। आज सलग दुसऱ्या दिवशी सेन्सेक्स 500हून जास्त अंकांनी घसरलेला आहे आणि निफ्टी सुद्धा 190 अंकांनी खाली आलेला आहे। जागतिक बाजारामध्ये पडझड होती आणि त्यामुळे भारतीय भांडवली बाजारावरती सुद्धा त्याचा परिणाम दिसून येतोय। डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून 26% आयात कर लादल्यानंतर भारताकडून संमिश्र प्रतिक्रिया येते आणि जगभरामध्ये सुद्धा विविध देशांवरती आयात कर वाढवल्यामुळे आता त्याचे परिणाम जगभरातल्या बाजारपेठांवरती होतात आणि अर्थातच त्यामुळे आता भारताच्या बाजारपेठेमध्ये सुद्धा शेअर मार्केटमध्ये पुन्हा एकदा पडझड पाहायला मिळते। काल सुद्धा 500 अंकांनी बाजार पडलेला होता। आजही 500 अंकांनी बाजारामध्ये घसरण झालेली दिसते। आपले प्रतिनिधी अभिषेक मुठाळ आपल्याला याबद्दल अधिक माहिती देतील। अभिषेक, सलग दुसऱ्या दिवशी 500 पॉइंटनी खाली शेअर बाजार सुरू झालेला आहे। आणखीन याच्याबद्दल काय सांगता येईल, म्हणजे हा ट्रेंड असाच सुरू राहण्याची शक्यता आहे का? एकूणच अमेरिकेकडनं 26% भारतावर आयात कर लादल्यानंतर अनेक अडचणी ज्या आहेत त्या गुंतवणूकदारांना पाहायला मिळत आहेत। प्रामुख्याने जर का पाहायचं तर कुठेतरी IT समभागांमध्ये आपल्याला पडझड पाहायला मिळते आहे। दुसरीकडे जर का पाहायचं तर एकूणच जे काही फार्मा स्टॉक्स आहेत त्यामध्ये मात्र वृद्धी होताना पाहायला मिळते। कुठेतरी संमिश्र प्रतिसाद हा संपूर्ण या सगळ्या कर लादण्याप्रकरणी आहे आणि त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये या प्रकरणी चिंता आहे। एकूणच व्होलॅटिलिटी जास्त आहे आणि त्यामुळे कुठेतरी सेन्सेक्स आज जर पाहिला तर तो साधारणपणे 500हून अधिक अंकांना कोसळलेला आहे, तर निफ्टी देखील साधारणपणे 190 अंकांहून जास्त आपल्याला खाली पडल्याचा पाहायला मिळत आहे। एकूणच हाच ट्रेंड कायम राहील की एकूण मार्केट करेक्शन आहे हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे। मागील 3 दिवसांपासून मार्केट हे आपल्याला करेक्शन होताना पाहायला मिळते आणि त्यामुळे एकूणच गुंतवणूकदारांमध्ये सध्याला कुठेतरी चिंतेचं वातावरण आहे। नक्कीच अभिषेक, धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल। तर गुंतवणूकदारांमध्ये अतिशय चिंतेचं वातावरण आहे, पण हा एक तात्पुरता ट्रेंड आहे का त्याचे दूरगामी परिणाम होणार आहेत हे पाहणं महत्त्वाचं ठरेल आणि या दृष्टीने सर्वसामान्य गुंतवणूकदारांना नक्कीच चिंताही असेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।